दरम्यान बीडचा निकाल उशिरा लागला, विधानसभेलाही असं होऊ शकतं म्हणून जागरूक रहा, बजरंग सोनवणे यांनी हे वक्तव्य केलंय। बीडचा निकाल लागूच नये यासाठी काम सुरू होतं असा आरोप सोनवणेंनी केलाय। दरम्यान दौंडमध्ये पवार गटाचा आमदार झाला पाहिजे, त्यासाठी काम करा असं देखील सोनवणे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये नव्हतं, देशामध्ये सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तो बीडचा लागला, कारण ती लागूच द्यायचा नव्हता असा लागला असा, त्याच्यामुळे ती काम ते करत होते। त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, ही यंत्रणा सगळी आहे, काय वापरली जात होती, काय कुठं कुठं आमच्या विरोधात केलं जात होतं, हे सर्व तुम्ही बघितलं। हेच प्रकार ते विधानसभेला सुद्धा काही विधानसभा मतदारसंघात करू शकतात, त्याच्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे। तसं पुणे जिल्हा किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात ते विषय नाहीये, पण मराठवाडा असेल किंवा काही कुठला एखादा भाग, एखाद्या भागामध्ये अशा पद्धतीचं खोटं नाटक करण्याचं काम हे मंडळी करतात। आज या दौंड विधानसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी घडल्या, पण या करत असताना आपल्याला इथला आमदार तसा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या 2 वेळेस बी बघितलं पण नाही आलेला, पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पार्टीचा आमदार या मतदारसंघातला झाला पाहिजे, ही खुणगाठ तुम्ही सर्वांनी बांधली पाहिजे आणि ती बांधून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे।